Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. मुंबई तकवर तुम्हाला आम्ही अलीकडेच दाखवलेलं होतं की राम मंदिरातील दान चोरी प्रकरणामध्ये एसआयटीचा आतापर्यंतचा तपास हा कुठवर आलेला आहे आणि प्राथमिक अहवालात काय काय सापडलेलं आहे। पण त्या पलीकडे जाऊन आज आणखीन काही नवीन गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। कशा पद्धतीने या दानपेटीतून चोरी व्हायची या संदर्भामध्ये आणखीनही एसआयटीने काय म्हटलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपासून जे काही सोहळे झालेले आहेत त्याला स्वतः हजेरी लावलेली होती, त्यांच्या हस्ते काही गोष्टी झालेल्या होत्या। पण त्या सोहळ्या संदर्भामध्ये सुद्धा योगी सरकारने नेमलेल्या एसआयटी कडनं चौकशी केली जाणार आहे अशी ही माहिती समजते। तर एसआयटीचा हा तपास पुढे आणखीन कशा दिशेने चाललेला आहे, काय काय गोष्टींची नव्याने आता चौकशी होणार आहे, याच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। नमस्कार, मी अनुजा, तुम्ही पाहत आहात मुंबई तक। 2019 ला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अयोध्येमध्ये राम मंदिराचा मार्ग जो आहे तो मोकळा झाला आणि सरतेशेवटी मंदिर तयार झालं। पूर्णतः नसलं तरी सुद्धा 2024 मध्ये मूर्तीची तिथे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली होती आणि 2024 ला झालेला हा प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा असेल। त्यानंतर लगेचच 2025 ला प्रतिष्ठा द्वादशी नावाचा सुद्धा तिकडे एक सोहळा झालेला होता आणि त्याच्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये ध्वजारोहण हा सुद्धा एक सोहळा झालेला होता। आता या तिन्ही सोहळ्याला आणि खास करून प्राणप्रतिष्ठापना आणि नंतर झालेलं ध्वजारोहण या सोहळ्यांना सुद्धा स्वतः देशाचे पंतप्रधान आणि तसंच भाजप ज्यांना कायमच हिंदुत्वाचा आयकॉन म्हणून पुढे करत असते त्या नरेंद्र मोदी यांनी उपस्थिती लावलेली होती। मात्र आता जी माहिती मिळते त्याच्यानुसार ही जी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम म्हणजे राम मंदिरातील दानचोरी प्रकरणामध्ये योगी सरकारने हे जे विशेष तपास पथक नेमलेलं आहे त्या पथकाला आता या सोहळ्यांवर झालेल्या खर्चाची सुद्धा शहानिशा करायची आहे किंवा त्याचा सुद्धा तपास करायचा आहे अशी माहिती मिळते। एकूण जर हे सगळे सोहळे पाहिले तर याच्यावर आतापर्यंत 124 कोटी इतका खर्च झालेला आहे। त्याची जर यादी आपण पाहिली तर ती सध्याच्या घडीला तरी जी यादी आपल्याकडे आहे त्याच्यानुसार हा जो प्राण प्रतिष्ठापनेचा सोहळा झालेला होता तो 22 जानेवारी 2024 ला झालेला होता, ज्याच्यामध्ये 8000 पाहुणे जे आहेत किंवा निमंत्रित जे होते एकूण सगळे ते 8000 इतक्या मोठ्या संख्येने लोक होते आणि अर्थात त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत होते, इतरही काही मान्यवर होते आणि अर्थात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा होते। तर आणि त्या पलीकडे जाऊन हे इतर सगळे 8000 पाहुणे होते। यावर टेंट तिथे जे लावण्यात आलेले होते त्याच्यावर 35 कोटींचा खर्च झालेला आहे। अक्षत पूजनासाठी 30 कोटींचा खर्च झालेला आहे। या सोहळ्याचा जो सगळा प्रचार करण्यात आला किंवा त्याच्या ज्या सगळ्या जाहिराती लावण्यात आलेल्या होत्या त्याच्यावर 21 कोटी इतका सुद्धा खर्च करण्यात आलेला आहे। त्या पलीकडे जाऊन सुशोभीकरण असेल किंवा डेकोरेशन्स असतील, लाईट्स असतील, या सगळ्यावर सुद्धा 14 कोटींचा खर्च झालेला आहे। खाण्यापिण्याचा सगळा जो खर्च होता तो सुद्धा साधारणतः 5 कोटींच्या घरामध्ये होता। इतर सगळ्या ज्या तिकडे पूजा अर्चा पार पडलेल्या होत्या त्याच्यावर 1.6 कोटी इतका खर्च झालेला होता। भक्तिगीतं अनेक तिकडे त्याचं गायन सुरू होतं सो त्याच्यासाठी किंवा तिकडची साऊंड सिस्टीम ह्या सगळ्याचा सुद्धा जर खर्च पाहिला तर तो सुद्धा साधारणतः 1,68,000 म्हणजे भक्तिगीत गायन हे जे सुरू होतं त्याच्यासाठी 93 लाखांचा खर्च, साऊंड सिस्टीमसाठी सुद्धा 68 लाखांचा खर्च या एकाच कार्यक्रमात झालेला आहे। वीज अर्थात हे सगळ्या गोष्टी तिकडे होत होत्या म्हटल्यानंतर इलेक्ट्रिसिटी लागणार त्याच्यावर सुद्धा 43 लाखांचा खर्च झालेला आहे। मंडल पूजन झालेलं त्याच्यावर सुद्धा 43 लाखांचा खर्च झालेला आहे आणि या पलीकडे जाऊन जर इतर काही खर्च असतील तर ते सुद्धा 51 लाखाच्या घरामध्ये आहेत। आता कुणालाही याच्यामध्ये स्वाभाविकपणे वाटू शकतं की हा एक खूप मोठा भव्य दिव्य सोहळा होता आणि अनेक वर्षांनंतर हिंदू भाविकांची जी इच्छा होती त्याची पूर्तता झालेली होती म्हणून तो एक शाही सोहळा अशा पद्धतीने साजरा करण्यात आलेला होता। पण ज्या पद्धतीने भाविकांची तर आस्था ही त्यांनी जे दान केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा होती, पण जर ट्रस्ट मधल्याच काही लोकांकडनं किंवा जे कर्मचारी होते जे या सगळ्या दानाची मोजणी करत होते त्यांच्याकडनं जर दानपेटीत टाकण्यात आलेल्या दानामध्ये सुद्धा जर फेरफार किंवा अपहार केला जात असेल, त्याची जर चोरी होत असेल आणि हे एसआयटीला प्राथमिक अहवालातनं सुद्धा दिसून आलेलं असेल, ज्या अर्थी त्यांनी केवळ तक्रार दाखल झाल्यापासून जे 40 दिवस एप्रिल 27 ते जून या तारखेमधले जे सीसीटीव्ही तपासलेले आहेत त्याच्यामध्येच त्यांना काउंटिंग रूम मधले कर्मचारी हे आपल्या खिशांमधनं, बुटांमधनं, बेसिकली कपड्यांमधनं पैसे जे आहेत ते घेऊन चाललेले आहेत, नोटांचे मंडल्स घेऊन चाललेले आहेत, अशा 70 घटना
या दिसून आलेल्या आहेत हे एसआयटीच्या प्राथमिक अहवालातच म्हटलेलं आहे. जर तिथे या सगळ्या गोष्टी होऊ शकतात तर याच ट्रस्टकडनं जे आयोजित करण्यात आलेले हे सगळे सोहळे होते ज्याला अनेक मान्यवर उपस्थित होते आणि अनेक मान्यवर उपस्थित असल्यामुळे खूप मोठ्या तुम्हाला सगळा लवाजमा असतो, तयाऱ्या खूप मोठ्या प्रमाणात कराव्या लागतात किंवा खूप चांगल्या उच्च दर्जाच्या कराव्या लागतात. तर या सगळ्यामध्ये सुद्धा कदाचित अर्थात हे एसआयटीने समोर येऊन म्हटलेलं नाहीये पण एक अर्थ लावायचा झाला तर की जो खर्च दाखवण्यात आलेला आहे खरोखर तो तेवढाच खर्च या सगळ्या गोष्टींवर झालेला आहे का. एक उदाहरणाखातर सांगायचं झालं तर की आता साऊंड सिस्टीम याच्यासाठी सपोज 68 लाख एवढा खर्च असेल किंवा खाण्यापिण्याचा खर्च हा 5 कोटी दाखवण्यात आलेला असेल तर खरोखर त्या दृष्टीने ज्यांना कोणाला त्याबद्दलचे कॉन्ट्रॅक्ट्स किंवा जी कामं दिलेली असतील त्याच्यावर खरोखर तेवढा खर्च झालेला आहे की खर्च कमी होता आणि बिलं जास्त दाखवण्यात आलेली आहेत. या दृष्टीने सुद्धा हा तपास केला जाणार आहे अशी माहिती मिळते. याचाच अर्थ की जर दानपेटीतून चोरी होऊ शकते तर राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपासून ध्वजारोहण या सगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा दाखवण्यात आलेला खर्च हा खरोखर तेवढाच खर्च त्या गोष्टींसाठी करण्यात आलेला होता का की त्याच्यामध्ये सुद्धा पैसे खाण्याचे धंदे झालेले आहेत. याही सगळ्या गोष्टी एसआयटी कडनं तपासल्या जाणार आहेत आणि याच्यातनं सुद्धा कदाचित जर खरोखर याच्यामध्ये सुद्धा अपहार झालेला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बिंग जे आहे ते फुटू शकतं. अर्थात इथे कुठेही राज्य सरकारने किंवा खास करून केंद्र सरकारने कारण मी विशेषतः म्हटलं त्या पद्धतीने की स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा सरसंघचालक मोहन भागवत या सगळ्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती पण त्यांनी तो खर्च अर्थात केलेला नाहीये. हा ट्रस्टकडनं झालेला खर्च आहे. त्यामुळे मान्यवर मोठ्या प्रमाणात येत आहेत म्हणून जास्तीचे आकडे फुगवून दाखवण्यात आलेले आहेत का की खरोखर वास्तविकदृष्ट्या तेवढाच खर्च झालेला होता हे सुद्धा आता योगी सरकारनं नेमलेल्या या एसआयटी कडनं तपासलं जाणार आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे की अनेकांना हा प्रश्न पडू शकतो की आधीच दान चोरी प्रकरणावरनं किंवा त्यावरनं झालेल्या आरोपांवरनं भाजपला त्या गोष्टी शेकू शकतात. हिंदुत्ववादी विचार करणारे किंवा हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करणारे किंवा त्यांचं राजकारण त्याचे समर्थक जे आहेत त्यांच्या भावना दुखावलेल्या जात असताना त्याच्यात कदाचित भर पडू शकेल असं प्रकरण आणखीन चौकशीसाठी कसं काय घेतलं जाऊ शकतं हा एक राजकीय दृष्ट्या विचार करणारा प्रश्न काही लोकांना पडू शकतो. पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी असू शकतात. उद्या जाऊन जर या सगळ्या प्रकरणामध्ये क्लीन चिट मिळाली किंवा हे जर दिसून आलं की हे जे सगळे मोठे शाही सोहळे पार पडलेले होते त्याच्यामध्ये कुठल्याही पैशांचा अपहार झालेला नाहीये हे जर दिसून आलं एसआयटीच्या तपासामध्ये तर ते दाखवायला सुद्धा किंवा ते सांगायला एक खूप मोठा आधार जो आहे हो अर्थात भाजपला मिळू शकतो की ते हे सांगू शकतात की बघा या सोहळ्यांमध्ये कुठल्याही पद्धतीचा अपहार हा झालेला नाहीये आणि हे सगळे केवळ आरोप राहिलेले आहेत असं सुद्धा सांगायला स्कोप राहतो. अदरवाईज जर या सगळ्या गोष्टी उघड झाल्या की ज्या पद्धतीने आत्ताच्या घडीला प्राथमिक अहवालातनं असं दिसतंय की दान चोरी प्रकरण हे खरोखर घडत होतं ते कशा पद्धतीने घडत होतं हे सगळं दिसतंय त्याच पद्धतीने उद्या जाऊन जर या प्राणप्रतिष्ठेपासून बाकीचे झालेले जे सोहळे आहेत 3 सोहळे झालेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जर पैशांचा अपहार झाला असेल तर उद्या जाऊन योगी सरकारला हेही सांगता येऊ शकतं की बघा आमचं सरकार किती पारदर्शी आहे की जरी अशा पद्धतीचे कोणी फेरफार करत असेल तर आम्ही त्या सगळ्या गोष्टी उघड सुद्धा करतो किंवा आम्ही स्वतःहून नेमलेली आमची एसआयटी जी आहे ती त्याही गोष्टींची पोलखोल करते. आम्ही हिंदू भाविक जे आहेत त्यांच्या भावनांशी आम्ही खेळखंडोबा त्यांचा करत नाही त्यांच्या भावनांशी आम्ही खेळत नाही. जे दोषी आहेत त्यांना आम्ही शिक्षा करून दाखवू शकतो हा सुद्धा मेसेज कदाचित योगी सरकारकडनं दिला जाऊ शकतो. त्यामुळे दोन्ही बाजूनी तपास कसाही ज्या पद्धतीने समोर येईल त्या दृष्टीने कशा पद्धतीने पुढे राजकीय गोष्टी जातील या तर आपल्याला पाहायला मिळतीलच. पण हे असं घडण्यामागे काय काय लॉजिक असू शकतात ते आता तुमच्या समोर ठेवलेले आहेत. आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे की याच्यामध्ये एसआयटी जसा हा सगळ्या गोष्टींचा तपास करणार आहे. आता जी एक आणखीन आज नवीन आलेली माहिती आहे ती अशा दृष्टीने की देणगी देताना आपल्याला कल्पना असेल की आपल्याला एक पावती दिली जाते की तुम्ही एखाद्या मंदिरात जाता तुम्ही जी काही देणगी देत असाल 1000 रुपये 2000 5000 किंवा त्याही पलीकडे तर तुम्हाला त्याची पावती दिली जाते त्या मंदिराच्या विश्वस्तांकडनं किंवा ट्रस्टकडनं बेसिकली ती पावती दिली जाते. इथे आता जी माहिती समोर आलेली आहे त्याच्यानुसार राम मंदिरामध्ये अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये ह्या ज्या पावत्या दिल्या जायच्या त्या सुद्धा काही प्रमाणात बोगस देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ट्रस्टचा खोटा लोगो आणि खोटं नाव हे सगळं त्याच्यावर छापलं गेलेलं होतं आणि त्यामार्फत फेक डोनेशन रिसिप्ट्स ज्या आहेत त्या बनवण्यात आलेल्या होत्या. म्हणजेच तिथे भाविकांची अशाही पद्धतीनं दिशाभूल केली जात होती की दानपेटीत जे दान टाकलं जात आहे तेही काही जण लंपास करतायत असंही सध्या प्राथमिक अहवालातनं दिसतंय. त्या पलीकडे जाऊन जे कोणी तिकडे जाऊन रिसिप्ट्स पावत्या बनवतायत आणि मोठ्या संख्येनं आपलं दान देतायत तिथे सुद्धा फेक रिसिप्ट्स बनवल्या या जात होत्या अशी सुद्धा ही माहिती याच्यामध्ये समोर आलेली आहे. अर्थात या सगळ्या गोष्टीची चाहूल लागलेली होती का कल्पना नाही पण
कालांतरानं तिकडे बदल सुद्धा करण्यात आलेला होता आणि ऑनलाईन स्वरूपात सुद्धा देणग्या ज्या आहेत त्या स्वीकारायला सुरुवात झालेली होती. कदाचित त्यानंतर या सगळ्या गोष्टींना आळा हा बसलेला असू शकतो, पण नंतर मात्र या सगळ्या गोष्टींवर आळा कदाचित बसावा यासाठीच ऑनलाईन पद्धतीने देणग्या स्वीकारायला सुरुवात झालेली होती. अजूनपर्यंत याबद्दलची कुठलीही ठोस माहिती समोर आलेली नाहीये की या फेक रिसिप्ट्समधनं नेमके किती पैसे हे उकळण्यात आलेले आहेत, ही गोष्ट अजून समोर आलेली नाहीये. पण आज जी माहिती आलेली आहे ताजी, त्याच्यानुसार हे सुद्धा समजतंय की जे आत्ताच्या घडीला पकडलेले संशयित किंवा आरोपी जे आहेत त्यांनी आतापर्यंत कालपर्यंत जी माहिती होती त्याच्यानुसार चौकशी सुरू होण्याच्या आधीच त्यांच्याकडनं 78 लाख रुपये मिळालेले होते. आता मात्र ती रक्कम जी आहे चौकशी अजून सुरू असली तरी सुद्धा कोटींच्या पलीकडे गेलेली आहे, 1-2 कोटीच्या घरापर्यंत गेलेली आहे, अशी ही प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते. तर राम मंदिराच्या दानचोरी प्रकरणातले हे काही महत्त्वाचे अपडेट्स होते आणि आतापर्यंतच्या तपासातली ही आणखीन एक नवीन माहिती होती जी आता आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे. आणि तपास हा आणखीन सुद्धा पुढे कशा दृष्टीने जाईल, कशा दिशेने जाईल हे सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत राहणार आहोत. तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं, तुमच्याही प्रतिक्रिया आवर्जून आमच्यापर्यंत कॉमेंट बॉक्समध्ये नक्की पोहोचवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ समजून घेण्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा.